पाऊस खूप आहे पाऊस. ते दुसरे जणी चालू इथे काजू लावायला. ते पहिले लावले काजू इथे. आता इथे लावणार आहे. ते मोठे मोठे काजू आहे तिकडे. जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी शैलू तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. म्हणजे आज गावावरून चौथा दिवस झाला. आम्ही चाललो देवारे काजू घ्यायला. गेल्या वर्षी पण गेलो होतो देवाऱ्यालाच. आता पण चाललो देवाऱ्याला काजू घ्यायला. तर दाखवतो तुम्हाला काजूची झाडं आणि नर्सरी आहे तिकडे देवाऱ्याला. काजू झाडं हापूस आंबे घ्यायचे आहेत आणि काजू झाडं घ्यायचे आहेत. यावर्षी पण लागवड करायची आहे, तुम्हाला दाखवतो ह्या व्हिडिओमध्ये. चला आता आम्ही चालू आहे देवारे. राहुल बाबूचं घर, गोरिवली हाऊस. अण्णांची गाडी तयार आहे तिकडे. आता आम्ही चाललोय. नाही, दुसऱ्याची गाडी आणली कोणाची. अण्णांची आतमध्ये आहे. दुकान गाडी काय गाडी वाटत. बारदा नदी हे पाणी होतं त्याचं. बारदा नदी बरोबर येतं ना. या पुलावरून पाणी होतं. पुन्हा रस्ता बंद ठेवला होता.
झाडं ही मोठी मोठी वाटतात तिकडे. कसे हो एवढे माल दिले तिकडे? एवढे माल झाले? चांगले आतमध्ये रशी असते ना बांधलेली. ना ह्यांच्यात रस्सी नसते कारण काय हे 150 हे 180. ती रस्सी बांधलेला आहे तो एक काढा. रस्सी सोडा ती. त्या दिवशी ते 7 नंबर तिथे उतरले होते. किती झाडं मोजली नाही तुम्ही? कुठली त्याची जास्त आली ते किती ती मी उतरली मी उतरलं झेंड्यानं त्या दोघांनी. मी इकडे आलो तेव्हा आलो. गाडी टाकून गाडी लावा काढा. कशी लावू? फिरवू काय रत्ना आंबा. रत्ना म्हणजे काय? रत्नागिरीची रत्ना फक्त. आंब्याचं नाव रत्ना. मस्त रत्ना घेतले का? बघ त्यातलं गाड. हे बघ गो. हा बरोबर आहे ना. तो याला फांद्या फुटल्या, त्याला फांद्या नाही फुटल्या. तसं गेला नाही जरा बरं. याला फांदी फुटले. फांदी फुटले झाला. पण हा बघ ह्याला पातरलं नाही म्हणून फांदी फुटली. एवढे जातील खाली. नाही ह्याला पण फांदी फुटली. त्यालाच बघू. ह्याला पण फांदी फुटली. जॉईंट झाली ती आता त्याला काय आवाला काय रे? तो पण चालेल. कोणता आहे बघ. त्याने डिग्र्या नाही फुटल्या. त्याने कट केलं नाही म्हणून डिग्र्या फुटल्या. तर आपल्या हातात कसं याला फांदी फुटल्या. त्याला नाही वेल जात आहे. चला भाऊ पुन्हा येतो पुढच्या वर्षी. बस गाडीवरला आहे. आम्ही निघालो. त्यांची नर्सरी आहे ते. पुरा 4 नंबर आणि एक रत्ना आंबा. घरी घेऊन जातो तिकडे. मग त्याच्यामध्ये घेतल्याच काजूची झाडं. तिकडून ते दोघे घेत आहेत. आणि आता चाललं आहे काजूच्या बागेमध्ये. 3 ठिकाणी जायचं आहे. आज 1 ठिकाणी जायचं आहे, नंतर मग 2 ठिकाणी जाऊ तिकडे. याला डिंगला आंबा. तिथे 4 काजू लावायचे आहेत. त्यांचं नाव काय काजूचं? काजू काय काजूला 4 नंबर. वेंगुर्ला 4 नंबर. पाण्याची चवने राडी. शांती आनंदाची नदीच ग्वाही. सारवलेला खडा मातीतले खेळ.
लाडीचा आहे कोकण 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 पावसातल्या लावणीची मौज ही कोकण गौरी गणपतीतला गाजावाजा कोकण कला रत्नांची खाण ही कोकण दशावताराची झिंग ही कोकण हे गडकिल्ले क्रांतीची निशाणी गिरावी तीर गे थोर छत्रपती होते इथे पावन जमीतून गंगामाई जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई कोकण 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 जे काजू लावले आता दुसऱ्या बागेत जातात हे खालपर्यंत काजू लावले ते बघा गेल्या वर्षी लावले आहेत ह्या वर्षी लावले आहेत इथे काजू जुना काजू तो त्याच्यावरती काजू मिळतात आणि इथे वाडाच काढायला ही वाडाच याला बोलतात वाडा गोड आंबे आहेत छोटे छोटे होतात साईज पण ते गोड आहेत झाड पाल्याची वाडा काय चालू आहे ही बाई ही काढलेली आहे दुसऱ्या बागेमध्ये काजू लावायला वाडाच ही बाकी ही काढायची डोंगराला घाटावर ती जागा आहे इथे छोटीशी जागा आहे इथे चल बाबू पाऊस येत आहे वर उकाव चल निघालो आम्ही आठवण येतात आता जातो आम्ही दुसऱ्या बागेत तिकडे त्या जागेचं नाव आहे आंबीची वाट तिकडे अगोदरून काजू लावलेले आहेत मोठे पण आहेत आणि आता पुन्हा लावायचे तिकडे तर चालू आहे तिकडे आता त्या साईडला पाऊस चालू आहे तिकडे गेल्या वर्षी खूप छोटे छोटे झाडं भेटली होती काजूचे रोपटे छोटे होते यावर्षी खूप मोठे मोठे रोपटे ते भाव वाढवला त्याने पण खूप मोठे मिळाले रोपटे आईने शर्ट घातलाय भावाचा माझा भाव आहे छोटा भावा त्याचा शर्ट घातलाय पण झालं पाय सडतो खूप लांब आहे जमीन तिकडे घेऊन जायचं आहे पाऊस असतो काय पाऊस ते दुसऱ्या जमीन चालू इथे काजू लावायला पहिले लावले आहेत काजू इथे त्यावेळी इथे लावणार आहे तिथे मोठे मोठे काजू आहे तिकडे आणि अजून तिथे लावायचे काजू पहिले लावले आहेत काजू मला परत लावायचे काजू तिथे एक नवीन काजू लावला हा एक हे जुने आहेत तिथे एक पेरूचं झाड लावलं आहे मस्त आहे पेरूचं झाड तुम्हाला दाखवतो बदामाचा लावला होता झाड बदामाचं झाड मेला हा पेरूचं झाड आहे काजू झाड आहे हे खूप वर्ष झाली 3-4 वर्ष झाली त्याच्यावरती आता काजू येतात हा छोटा झाड आहे हा काजू आहे हा मोठा काजू आहे ह्या काजूचं उत्पन्न भरपूर भेटतो दरवर्षी हा एक काजू आहे आणि तो तिथे आता एक लावला आहे काजू हा एक तेगाचा लावला काजू आणि मध्ये लावला हे काजू झाडं जुनी आहेत हे खूप उत्पन्न देतात वर्षाला
हाय कसा लावला इथे हाय काजू झाडीत आहे आणि हे जुनेच काजू झाडं खूप येतात काजू ह्याच्यावरती. ही एक दुसरी बाग आहे काजूची. जुनी काजूची झाडं आहेत. ही काजू झाडं आहेत नाही असे वरती लावलेत राऊंडमध्ये. आणि आता खालच्या साईडला एक दुसरी जागा आहे तिकडे जायचं आहे काजू लावायला. हा खूप मोठा झाड आहे थोडा खालीच झाला आहे. खूप काजू मिळतात त्याच्यावरती. अशी मोठी साईज आहे बिची एवढी मोठी साईज आहे काजूचे घर. आता त्या साईडला खालच्या साईडला जागा आहे तिकडे जायचं आहे. आई महिन्याने येते बाजूची आई येते काजू आणायला तिकडे उतरले होते साड्यासाठी घेऊन येईल काजू. आणि इथे थोडे काजू ठेवलेत ते काजू घेऊन खाली जायचं आहे. ही दुसरी बाग झाली काजूची. तिकडे एक पहिली होती ही दुसरी आणि तिसरी बाग आहे आणि चौथी बाग आमच्या घरच्या बाजूलाच आहे तिकडे. तिकडे उद्या काजू लावणार. दुसऱ्या जागेत जायचं. आम्ही सकाळी येताना जेवण घेऊन आलो होतो कारण ते लोक आले की इथे आम्ही जेवणार आणि मग दुसऱ्या बागेत जाणार. ते बघा आजचं झाड आहे. आता पाऊस पडलाय खात नाही पण मी बघूया खाऊन छान लागतं ते आज ना. पाऊस पडल्यानंतर खात नाही. चालतं उन्हाळ्यात खातात पावसामध्ये खात नाही कारण पाऊस पडतो आतमध्ये पाणी शिरतो म्हणून. मी नवा गेला इथे. एक दोन दिवसानंतर पुन्हा आम्ही येऊ. ते आता भाजी बनते रानटी भाजी खूप मस्त असते. तो बघा पाऊस खूप पाऊस येतोय जोरात पाऊस येतोय. खूप जोरात पाऊस येतो आणि पाऊस चालू आहे आता. पाऊस आला आम्ही बसलो इथे. खूप जोरात पाऊस येतोय. पाऊस गेल्यानंतर मग काजू घेऊन जाणार. आम्ही जेवण घेऊन आलो होतो तिकडून घेऊन आलो काजू. तिथे जेवते आता इथे आणि मग खालती बागा तिकडे जातो जेवण. गुरं तिकडे लावलेत वरती. गुरं तिकडे वरती लावलेले आहेत. त्यावर वडापाव आणलेले आणि काय आणलं भाकरी आणि भाजी घावणे तांदळाची भाकरी घावणे होते. घावणे म्हणजे आयते घावणं. डोसा मुंबईला डोसा बोलतात. डोसा इकडे घावणं मग त्याला डोसाच बोलतात. इडली डोसा. बसा खाली आता. बसलो आता जेवायला या. चपला काढून बसते भाजी काजूची भाजी ही कोबीची. अगं घ्या ही रात्रीची आहे. घ्या भाजी भाकरी घ्या. ही पान बिन काही नाही सुकट भात वडच घेतलं अगं. वडा घ्या त्या जेवायला. अगं घ्या ना ही सुका घ्या ही भाकरी घ्या. कोबी ही बघा भाजी मस्त काजूची भाजी. अगं हा वडा पण घ्या. या आमच्या इकडे मस्त चालू. या जेवायला. या जेवायला आणि इकडेच आहात तुम्ही आम्हाला बघा. अगं घ्या. जेवढो चावल म्हणून आता मी खाते चाललो.
मस्त बारीक सुट्ट चटणी होती, भाकरी होती, घावणे होते. भाजी आहे की पावडर तो संपला बघ. थोडी पावडर टाकायची, कीड मुंगी असते ते मरून जाते. बागेतून काजू झाला. हा मोठा झाड आहे काजूचा. आता मी चाललो घरी. चला पुढे चला.
घाटातून चांगला रस्ता आहे तिकडे आहे. किती वाजले? 4:17 4:30 वाजले. हा हा ते काजू नाही लावलं काय? पावसात येऊन जाऊन आहे. खूप पाऊस पडतोय. ह्याच्यामध्ये आहे ह्याला रुक्मिणी निवास म्हणजे. आज सकाळी आम्ही गेलो देवाऱ्यामध्ये काजूचे रोप घ्यायला. त्याच काजूच्या झाडांची लागवड केली. 3 ठिकाणी थोडे लावले. गेल्या वर्षी पण लावलेले आणि ह्या वर्षी पण थोडे लावले. आता उद्याला अजून एका जमिनीत लावायचे आहेत. तर ही व्हिडिओ इथे संपवतो. ही व्हिडिओ कशी वाटली नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. हैया हो